वेलकम टू सखी. सखीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. अगदी तर्रीदार अशी मस्त खमंग शिंगोरी आमटी बनवली आहे. आमच्या भागामध्ये शिंगोरी आमटी खाणे खूप जास्त पसंत केले जाते. अगदी जेव्हा कुणी पाहुणे वगैरे येतील तेव्हाही आवर्जून ही शिंगोरी आमटी बनवली जाते. अगदी चमचमीत अशी ही आमटी होते. अगदी मटणच्या भाजीपेक्षाही टेस्टी अशी खमंग ही आमटी खायला खूप खूप सुंदर लागते. सोबत जर वांग्याचं भरीत आणि एखादी सुक्की भाजी असेल तर विचारायलाच नको. वाटीभर दही ठेवायला विसरू नका. पाहुणे तुमची तारीफ केल्याशिवाय राहणार नाहीत. आमच्या भागामध्ये प्रसिद्ध असे एक हॉटेल आहे, ज्या ठिकाणी फक्त शिंगोरी आमटी भेटते. ₹120 लिटर. त्या हॉटेलमध्ये रविवारी किंवा बुधवारी किंवा सुट्टीच्या इतर दिवशी इतकी गर्दी असते, की अगोदर आपल्याला 2 तास तरी बुकिंग करून ठेवावी लागते. तेव्हा आपल्याला ती आमटी खायला मिळते. एवढी टेस्टी ती आमटी झालेली असते. अगदी त्याचप्रमाणे मी आज घरच्या घरी शिंगोरी आमटी बनवलेली आहे. ही आमटी खायला खूप टेस्टी अशी लागते. रेसिपी सुरू होण्यापूर्वी एक विनंती आहे. चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. या ठिकाणी मी 4 डाळी 2-2 चमचे घेतले आहेत. तुमच्याकडे घरामध्ये ज्या काही डाळी उपलब्ध आहेत, त्या सर्व डाळी 2-2 चमचे घ्यायच्या आहेत आणि त्या डाळी शिजवून घ्यायच्या आहेत. 1 वाटी खोबरं कट करून घ्यायचं आहे, लसूण सोलून घ्यायचं आहे, धने, खोबरं, खसखस, कांदा हे सर्व पदार्थ छानपैकी भाजून घ्यायचे आहेत. त्यानंतर थोडंसं सुकं खोबरं, कोथिंबीर, आलं आणि लसूण हे मिक्सरमध्ये ठेचून घ्यायचं आहे. शिजलेली डाळ मिक्सरमध्ये व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बारीक करून घ्यायची आहे. डाळ तर बारीक झाली पाहिजे, पण थोडीशी ती दिसली पाहिजे अशी बारीक करायची आहे. आपण जो मसाला काढून घेतला होता, तो छान वाटून घेतला आहे. प्लेटमध्ये जे वाटण काढून घेतलं होतं, ते मिक्सरमध्ये ठेचून घेतलं आहे. आता आपलं वाटण तयार झालं आहे. आता आपल्याला आमटीला फोडणी द्यायची आहे. या ठिकाणी मी 2 मोठ्या आकाराचे जे कांदे आहेत, ते उभे कट करून घेतले आहेत. शक्यतो इतर भागामध्ये आमटीमध्ये कांदा टाकत नाहीत, पण आमच्याकडे आमटीमध्ये कांदा आवर्जून घालतात, तोही उभा चिरलेला. एक उभा चिरलेला कांदा मस्त फ्राय करून घ्यायचा किंवा आमटी जर तुम्हाला जास्त बनवायची असेल तर 2 कांदे घ्यायचे आहेत. या ठिकाणी मी 2 कांदे घेतले आहेत उभे चिरून. आमटी बनवत असताना गॅसची जी फ्लेम आहे ती आपल्याला हाय ठेवायची आहे. हाय फ्लेमवरती कांदा, टोमॅटो छान मस्त असा परतून घ्यायचा आहे. माझ्याकडे आज गावरान टोमॅटो होता म्हणून मी तोच वापरला आहे. त्यानंतर आपण जे कुटून ठेवलेलं खलबत्त्यामध्ये कुटून ठेवलेलं जे वाटण होतं, खोबरं, लसूण, कोथिंबीर आणि आलं, तर ते वाटण घातलेलं आहे. हे वाटण घातल्यानंतर ही आमटीला टेस्ट खूप खूप खमंग अशी येते. मस्त असं वाटण एकदा परतून घ्यायचं आहे. खोबरं आणि खड्या मसाल्याचं जे आपण वाटण केलं होतं, कांदा वगैरे घालून केलेलं वाटण, ते आता यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे आणि हेही वाटण आपल्याला मस्त असं 3 ते 4 मिनिट खमंग असं परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये काही सुके मसाले ॲड करायचे आहेत. सर्वात प्रथम 1 चमचा हळद ॲड केली आहे. त्यानंतर घरातीलच आपला जो घरगुती मसाला असतो, तो घरगुती मसाला जो आहे, काळा मसाला तो घालायचा आहे. काश्मीरी लाल मिरची पावडर 2 चमचे घातली आहे. तर्री आली की आमटी खूप छान अशी वाटते. त्यानंतर कांदा लसूण मसाला 2 चमचे घातला आहे. एवढे सगळे मसाले ॲड करून झाल्यानंतर आपल्याला मस्त असे मसाले थोडंसं पाणी घालून परतून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम यावेळेला हलकीशी कमी करावी म्हणजे मसाले जळत नाहीत. जेव्हा आपण हा मसाला घालतो तेव्हाच खूप खमंग असा वास पूर्ण किचनमध्ये दरवळतो. कढीपत्ता घालायचे विसरले होते. थोडासा कढीपत्ता घातला आहे आणि मस्त तेल सुटेपर्यंत आपल्याला हे जे वाटण आहे हे परतून घ्यायचं आहे. जसं-जसं आपण वाटण परतून घेतो तशी-तशी त्याची क्वांटिटी आपल्याला कमी झाल्यासारखी वाटते आणि छान तेल सुटते. तेल सुटले की यामध्ये आपल्याला गरम पाणी ॲड करायचं आहे. जेव्हा आपण फोडणी देण्यासाठी पातेलं गॅसवरती ठेवतो, तेव्हाच शेजारच्या गॅसवरती पाणी गरम करण्यासाठी ठेवायचं आहे. म्हणजे खूप अशी अडचण येत नाही. पूर्ण आमटीमध्ये आपल्याला फक्त आणि फक्त गरम पाण्याचाच वापर करायचा आहे. आता मसाले वगैरे सगळं घालून झालेलं आहे. फक्त आता आपण जी डाळ शिजवून बारीक करून घेतली होती, ती डाळ जी आहे ती ॲड करायची आहे. तर या ठिकाणी सर्व डाळ जी आहे ती यामध्ये ॲड करून घ्यायची आहे. डाळ आपण खूप जास्त बारीकही वाटली नाही आणि खूप जाडसरही ठेवली नाही. अगदी मिडियम अशी डाळ आपण ठेवली होती. अशा या मीडियम डाळीनेच आमटीला खूप छान आणि खूप खमंग अशी टेस्ट येते. तुमच्या घरामध्ये ज्या काही डाळी उपलब्ध असतील त्यापैकी किंवा सगळ्या जरी डाळी 2-2 चमचे शिजवून घेऊन घातल्या तरी काही फरक पडत नाही. तूर डाळ, हरभरा डाळ शिजायला थोडासा वेळ लागतो, पण काही हरकत नाही. आपण नंतर मिक्सरमध्ये बारीक करून घेतच असतो म्हणून काही प्रॉब्लेम येत नाही. डाळीचे वाटण ॲड केल्यानंतर तुम्हाला आमटी जेवढी हवी आहे तेवढे यामध्ये गरम पाणी ॲड करायचे आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ ॲड करायचे आहे. आता गॅसची जी फ्लेम आहे ती मीडियम करायची आहे. मीडियम फ्लेमवर याला
अगदी व्यवस्थित आपल्याला आमटीसाठी लागणारं जे टेक्स्चर आहे, पातळ हवी, घट्ट हवी, कशी हवी ते एकदा तयार करून घ्यायचं आहे. आणि आता गॅसची जी फ्लेम आहे ती हलकीशी वाढवायची आहे. गॅसची फ्लेम वाढवून आपल्याला याला एक खळखळून एक उकळी काढून घ्यायची आहे. साधारणपणे 5 ते 6 मिनिटाची. 5 ते 6 मिनिटाची एक उकळी आल्यानंतर गॅसची जी फ्लेम आहे ती आपल्याला आता अतिशय लो करून ठेवायची आहे 3 ते 4 मिनिट. असे केल्याने सगळे जे फ्लेवर आहेत ते आमटीमध्ये मस्त उतरतात. त्यानंतर आमटीचा गॅस जो आहे तो बंद करायचा आहे आणि आमटी 5 ते 7 मिनिट मस्तपैकी सेट होऊ द्यायची आहे. आमटी सेट झाल्यानंतर आमटीला खूप छान मस्त अशी लालसर तर्री येते. आता आपल्याला यामध्ये हलकीशी कोथिंबीर ॲड करायची आहे. आमटी आता थोडीशी थंड झालेली आहे. जेव्हा आपल्याला आमटी सर्व्ह करायची आहे तेव्हा परत एकदा आमटी गरम करून घ्यायची आहे. गरमागरम आमटी खायला खूप टेस्टी अशी लागते. तुम्ही आता पाहू शकता किती सुंदर याला कलर आला आहे. कलरपेक्षाही आमटी टेस्टला खूप खूप छान अशी झालेली आहे. अगदी घरातीलच उपलब्ध साहित्यामध्ये बनवलेली ही आमटी खायला खूप सुंदर आणि खूप टेस्टी अशी लागते. सर्वांना ही आमटी खरंच खूप आवडते आणि विशेष म्हणजे ही आमटी बनवून ठेवल्यानंतर किमान 2 दिवस तरी आरामात टिकते. अगदी पटकन खराब होतही नाही. त्यानंतर एखादी सुकी भाजी असेल तर सुकी भाजी करावी. आमटीसोबत सुकी भाजी खायला खरंच खूप छान अशी लागते. या ठिकाणी मी मुळ्याची सुकी भाजी बनवली आहे. अगदी 5 मिनिटात ही भाजी बनवून तयार होते. अगदी 3 ते 4 हिरव्या मिरच्या, लसूण आणि मीठ घालून हलकासा ठेचा बनवला आहे. ठेचाही आमटीसोबत आवर्जून खावा. अगदी हॉटेलमध्ये जेवण केल्याची आपल्याला फिलिंग येते. त्यानंतर एक वांगं मी भाजून घेतलं होतं. त्यामध्ये थोडासा कांदा आणि कोथिंबीर ॲड केली आहे. थोडंसं तेल आणि मीठ टाकलं आहे. थोडीशी लाल तिखट टाकलं आहे. आपण जो आता ठेचा केला होता तोही थोडासा टाकला आहे आणि मस्त याला प्लेटमध्येच मी मिक्सर खलबत्त्याच्या ज्या वरचं भांडं असतं त्याने एकत्र करून घेत आहे. अगदी खमंग असा हे वांग्याचं भरीत होतं. गरमागरम ज्वारीच्या भाकरी केल्या आहेत. बाजरीची भाकरी करू शकता. खूप छान आणि खूप खमंग लागते. चला तर मग शिंगोरी आमटीचं जे ताट आहे ते सर्व्ह करण्यासाठी तयार आहे. आमटी ही थोडीशी थंड झाली होती. मी परत एकदा गरम करून घेतली आहे आणि आता आपण आमटी सर्व्ह करत आहोत. खूप छान अशी टेस्ट या शिंगोरी आमटीची येते. कोणी डाळी शिजवून न घेता डाळी भाजूनही आमटी करतात. पण डाळ भाजून आमटी केल्यापेक्षा डाळ शिजवून जी आमटी आपण करतो ती खरंच खूप छान आणि खूप टेस्टी अशी होते आणि टिकायलाही ती आमटी किमान 2 दिवस तरी आरामात टिकते. मसाला वगैरे आमटीचा तयार करून आपण मिक्सरमध्ये ठेवू शकतो. डाळी बारीक करून ठेवू शकतो आणि आयत्या वेळेलाही आपण आमटी अगदी 5 ते 10 मिनिटामध्ये तयार करून सर्व्ह करू शकतो. खूप छान अशी ही रेसिपी होते. नक्की एकदा ट्राय करून पहा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या भागामध्ये आमटी खूप जास्त प्रमाणात खाल्ली जाते. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आमटी भाकरी चुरून खाण्यात जी मजा आहे ती खरंच कशातच नाही. आमटीमध्ये भाकरी चुरल्यानंतर वरून लिंबू पिळायला विसरू नका. नक्की आनंद घ्या या शिंगोरी आमटीचा. बनवून पहा. आवडली तर शेअर आणि लाईक करायला विसरू नका. ओके.